भगवंत विराजमान आहेत. राधा राणी सुद्धा त्याच वृक्षाखाली, त्याच झाडाखाली दुसऱ्या बाजूला राधा राणी उभी आहे. राधा राणीचे डोळे मात्र पाणावलेत. सगळ्या गोपी एका रासलीलेमध्ये असतात, सगळ्या गोपी आनंद घेतात, पण राधा राणीचं मन मात्र कुठेही स्थिर नाही. तेवढ्या समयामध्ये सगळ्या गोपी एका हातामध्ये हात सगळ्या गोपींचा आहे. राधेच्या मनामध्ये मात्र दुःख आहे. राधा एका कळंबाच्या वृक्षाखाली, एका बाजूला कृष्ण आहे माई, आणि त्याच कळंबाच्या वृक्षाखाली एका बाजूला माझी राधिका आहे. तेवढ्यामध्ये राधा जी असणार की त्या वृक्षाखाली ती उभा आहे, आणि मनामध्ये मात्र त्या राधा राणीच्या दुःख आहे. राधा सांगू, राधा मनामध्ये निरावस्था प्राप्त झाली राधेला. राधेच्या मनामध्ये असणार की सगळं कळत होतं राधेला. भगवंताची व्यथा असणार की राधेला अगोदर कळू लागत होती. सांगू, जे दुःख आहे गडा ते राधेकडे अगोदर असणार की प्रस्थापित व्हायचं, दिसायचं दुःख राधेला. येणारा काळ हा वाईट असणार आहे, येणारी वाईट वेळ आहे माय, त्याचं दुःख राधेच्या मनाला स्पर्श करतो. सगळ्या गोपी आनंदात आहेत. राधा त्या कळंबाच्या वृक्षाखाली, राधेचे डोळे दबदबले. राधेनं मनामध्ये असणार की मनामध्ये राधा रुदन करू लागली, रडू लागली. राधा मनातल्या मनात रडत होती. कदाचित रडण्याचा आवाज माझ्या कन्हैयाच्या कानावर पडला तर कदाचित त्यालाही सहन होणार नाही. ऐकतंय? तेवढ्यामध्ये राधेचं रुदन, राधा रुदन करताना रडताना राधेच्या मनातलं दुःख एका पोपटाने ऐकलंय. राधेचा विचार असा आहे की माझं दुःख कधी कन्हैयाला माझ्या कळालं नाही पाहिजे. कदाचित हे माझं होत असलेलं दुःख माझ्या कन्हैयाला, माझ्या कृष्णाला कळेल ना, तर कदाचित त्याला असह्य दुःख होईल, त्याला सहन होणार नाही. आई, तेवढ्यामध्ये राधा रुदन करताना तिचं दुःख एका पोपटाने ऐकलंय. आणि ऐकल्याबरोबर तो पोपट राधेला बोलू लागला. तेवढ्यामध्ये राधा राणीने पोपटाला विनंती केली, सांगितलं, अरे बाबा रे, ऐक ना, माझ्या हृदयाला जे दुःख झालंय, मला जे आज माझी दुःखाची अवस्था आहे ना, ते माझ्या कन्हैयाला सांगू नको, माझ्या कृष्णाला काही सांगू नको. ऐकताय? त्या पोपटाने सांगितलं, आई तुला सांगू, माझा धर्म असा आहे, मी जे बोलतो ना ते मी बोलतो फक्त, ज्याच्याकडून मी जे काही ऐकलं ते मी बोलल्याशिवाय राहत नाही. माझा धर्म असा. बघा तुम्ही, काही पोपट असेही असतात घरात, नाही का, जे घरात आहेत ना ते बोलतात, बरोबर बोलतात. एखादी वेळी घरामध्ये पाहुणे येऊ द्या, लगेच ते सांगणार, आई पाहुणा आलाय. त्या पोपटानं सांगितलं, आई तुला सांगू, माझा धर्म असा आहे, मी कोणाचं ऐकलं ना तर मी बोलतो, मला दुसरं काही येत नाही. मग यासाठी काय केलं पाहिजे? राधेने सांगितलं, बाबा रे, तू जर हे दुःख एखादी वेळी व्यक्त केलास आणि माझ्या कन्हैयानं ऐकलं तर कदाचित त्याला सहन होणार नाही. तुला विनंती आहे, हे दुःख कोणाला सांगू नकोस. पोपटाला विनंती केली माय, तरीही पोपट सांगत होता, माझा धर्म आहे. शेवटी एक केलं गडा राधेनं, न सांगण्यासारखं काय केलं पाहिजे. ते पोपट म्हणला, राधे एक काम आहे का, जमतं का बघ, तू माझा गुरु हो आणि मी तुझा शिष्य व्हायला तयार आहे, कारण गुरुच्या आज्ञेत मी राहू शकतो. कथेत आहात तुम्ही? हा शुक म्हणजे कोण आहे? पोपट म्हणजे कोण आहे? हा शुकाचार्य आहे, शुक आहे. सांगू तुम्हाला, श्रीमद भागवत महापुराणामध्ये अख्खा ग्रंथ वाचला तुम्ही, पुराण वाचलं, तुम्हाला राधा हे नाव कुठंच आढळणार नाही. राधा हे नाव श्रीमद भागवत महापुराणामध्ये अजिबात नाही. पण वाक्य आहे का पुढचं, राधेशिवाय हे पुराण नाही. कळतं माझी भाषा? राधा नाव नसेल पण राधेशिवाय पूर्ण नाही माय. आणि आता गुरु केला गडा, आता तुझं ऐकलं पाहिजे, तुझं ऐकलं पाहिजे. दुःख मनामध्ये ठेवले गडा पोपटाने. आई ऐका ना, इकडची अवस्था अशी झाली, मनामधलं दुःख असणार की असह्य झालं. राधा राणीची एका वृक्षाच्या बाजूला आहे, कन्हैया एका बाजूला. कन्हैयाचे सुद्धा डोळे पाणावले. लक्षात आलं, आता हे सोडायचं गडा. बोलू एक वाक्य.
ज्याला हे सगळं दुःख कळतं त्याला हे दुःख कळत नसेल कधी यायचं आणि कधी जायचं. माय ऐका ना, तेवढ्यामध्ये राधा राणीचे डोळे पाणावलेले बघितले. अवस्था इकडली बघूया, फार महत्वाची. राजा कंसाची बघता बघता सगळ्यात मोठी भीती, आता फार मोठी भीती मनाला लागली. जेवताना सुद्धा तोच दिसायचा. मी काल सांगून गेलो, त्याचे वर्णन करून गेलो तुम्हाला. त्याचे घोडे सुद्धा पाणी पित नव्हते. पाणी पिया गेलं ना तर कृष्ण दिसायचा. 4 हात पाठीमागे सरकायचे. चला पुढे, मला त्याचं वर्णन करायचं नाही, पुढे नेऊया. आई, आणि आज मात्र अवस्था अशी झाली, राजा कंसानं सगळ्यांना एकत्र बोलवलं, सांगितलं सर्वांना एकत्र बोलवलं, बाबा रे आता एक काम करा, कोण जाणार आहे त्याला मारण्यासाठी, कोण जाणार आहे. तेवढ्यामध्ये एंट्री झाली कोणाची, या नारदाची. नारदानं सांगितलं, हो कंस महाराज काय करताय तुम्ही. अहो जेवढे तुमचे गेलेत ते आतापर्यंत वापस आले नाही, बिचारे तिकडेच गेलेत. आता पाठवायचं बंद करा, नाही का. आता ही मीटिंग बंद करा गडा, नाही का. उंदराची मीटिंग झाली, मांजराच्या गड्यात घंटी कोण बांधायची. जे गेले बिचारे ते परतून आलंच नाही. कथे आई, राजा कंसानं सांगितलं, बाबा रे कोण जाणार आहेत. नारदानं सांगितलं, कंस राजे ही चूक आता करू नका, जे गेले ना ते परत आले नाही. मग आता आपण तिकडे जायचं नाही, त्याला इकडे आणायचंय. आई, आपल्याला कोणीही तिकडे जाऊन, आता आपला कोणी जाऊन मारणार नाही त्याला, मग त्यालाच इकडे आणलं पाहिजे. कन्हैयाला, त्या कृष्ण कन्हैयाला, नंदराज ह्याच्या लेकराला इकडे आणलं पाहिजे. कोण तयार आहे. माय एवढी सगळी मीटिंग भरली. सांगू तुम्हाला, मारायला जायला सगळेजण होते, पण तारायला जायला कोणीच नसते. हे वाक्य ध्यानात ठेवा. नाश करण्यासाठी सगळे पुढे असतात, पण सायासासाठी, एखाद्या चांगल्या कामासाठी कोणीच समोर येत नाही. पण वाक्य ऐका, फार महत्वाचं आहे माझं. तेवढ्यामध्ये, तेवढ्या क्षणाला एकही हात वर करत नाही. आणि तेवढ्यामध्ये राजा कंसानं सांगितलं, आदेश दिला, त्या कोपऱ्यात बसलेत ना त्यांना जायचंय. सांगितलं, बाबा रे तुम्हाला जायचंय. डोळे पाणावलेत. काय नाव आहे त्यांचं. कारण राजा कंस, त्यालाही माहिती आहे देवाला आणायचं असेल तर देव कोणाही सोबत येत नाही. येडा आहे का. देव कोणाही सोबत येऊ शकत नाही. देव कोणासोबत येतो, ज्याच्या सोबत देव येतो त्याचं नाव काय. त्याचं नाव आहे अक्रूर. त्याचं नाव अक्रूर. अक्रूर या शब्दाचा अर्थ काय आहे. ज्याच्या हृदयामध्ये, ज्याच्या पोटामध्ये, ज्याच्या अंतःकरणामध्ये, ज्याच्या मनामध्ये अजिबात क्रूरता नाही, त्याचं नाव अक्रूरता. ज्याच्या मनामध्ये द्वेष नाही गडा, कपट नाही, क्रूरता नाही, त्याचं नाव अक्रूर आहे. माय ऐका ना, अक्रूराला सांगितलं तुला सकाळी जायचंय आणि भगवंताला आणायचंय. माय बोलू, अक्रूराचे डोळे पाणावलेत गडा. एकीकडे आनंद आहे, का तर मला देवाला आणण्यासाठी जायचंय. एकीकडे दुःखही आहे, ज्याला मी आणतोय तो जगाचा मालक आहे. बोलू, कधी कधी माणसाच्या जीवनामध्ये असाही प्रसंग येऊन जातो. कितीही माणूस सज्जन असू द्या गडा, प्रसंग असाही येतो. कधी कधी दुःखही समोर असते आणि सुखही समोर असते. काय घेता येतं सांगता येत नाही माणसाला. आई ऐका ना, त्यातलं काय घ्यावं कळत नाही. अक्रूराचं नाव सांगितल्याबरोबर अक्रूरांचे डोळे पालवले. लक्षात आलं अक्रूराच्या मला आणायचंय. कारण तो कंस, त्यालाही माहित आहे याच्याशिवाय देव येऊ शकत नाही. कारण याच्या मनामध्ये कपट नाही. माय देव कोणाच्याही घरी येत नाही, कोणाच्याही हृदयात देव राहू शकत नाही. कोणाच्याही हृदयामध्ये गोटू महाराज, कोणाच्याही चित्तामध्ये देव तसा येत नाही गडा. देव येण्यासाठी अगोदर चित्त निर्मळ लागतं. देव येण्यासाठी चित्त निर्मळ लागतं, मन निर्मळ लागतं गडा, नाही का. देव तसा येऊ शकत नाही. तुका म्हणे चित्त कर निर्मळ, 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 तुका म्हणे चित्त कर निर्मळ.
मोरी गोपाल राहे मोरी गोपाल राहे उदासी गोरी गावी हरिसला विश्वासी गोरी गावी हरिसला विश्वासी गोरी गावी हरिसला गोपाल कृष्ण भगवान की जय त्याच्या हृदयामध्ये येऊ शकतं बघा. ज्याचं चित्त निर्मळ आहे, ज्याचं मन निर्मळ आहे, ज्याचं हृदय निर्मळ आहे, नक्की देव तिथं आल्याशिवाय राहू शकत नाही. माय त्यासाठी भक्तीची पहिली पायरी सांगताना सांगितलं, बाबा रे तिथं जायचं नाही, अगोदर हे निर्मळ करता आलं पाहिजे, या पायरीवर अगोदर येत आलं पाहिजे, नाही का? नाही तर त्याच्याकडे जायचंय, मनामध्ये कल्पना, मनामध्ये विषय वासना हा ते घेऊन गेलं तर त्याची प्राप्ती नाही. इथं सगळं सोडायचं. बघा तुम्ही एखाद्या जागी आम्हाला बसायचं असेल तर आम्ही त्या जागी आम्ही सुद्धा बसत नाही, स्वच्छ करून बसतो, नाही का? तो ब्रह्मांडाचा मालक आहे, कुठेही बसणार नाही, कुठेही येणार नाही. आणि तो येण्यासाठी चित्त निर्मळ लागतं गडा, मन निर्मळ लागतं. आणि ती मनाची अवस्था निर्मळ असेल आई, आणि त्या दिवशी देव नक्की त्यामध्ये आल्याशिवाय राहत नाही, ही अवस्था आहे. चला ना पुढं. अक्रूराला सांगितलं सकाळी तुम्हाला जायचंय, रथ सजवला गडा. आणि बघता बघता अक्रूर उद्या रथामध्ये असणार की बसणार आहे, आणि भगवंताला आणण्यासाठी अक्रूर निघणार आहेत. सांगू अवस्था. अक्रूर सकाळी जाणार आहेत, रथ सजवला गेला, पण अक्रूर रात्रभर झोपू शकत नव्हता, रात्रभर. सांगू एक विशेष रूपांतर असं आहे, हृदयाला त्याचं सुख आहे की देव मला उद्या भेटणार आहे, पण अवस्था दुःखाचीही आहे. उद्या देव मला भेटणार आहे, पण मी आणणार आहे त्याला. बोलू रात्र गेली, अक्रूर काही केल्या झोपत नाही. सकाळची वेळ निघाली गडा. माय सकाळची वेळ झाली, आणि बघता बघता अक्रूराने रथ असणार की सजवला. भगवंताला आणण्यासाठी अक्रूर रथावर विराजमान होतो. शास्त्राने त्याचं गोड वर्णन केले गडा. जेव्हा अक्रूर रथावर विराजमान झाला, त्या रथाला जुंपलेल्या घोडा एक सुद्धा पाऊल पुढे टाकत नव्हता. दोन्ही घोड्याचे असणारे की डोळे पाणावलेले आहेत. काही केल्या, रथाचे जुंपलेले घोडे एक पाऊल पुढे टाकत नव्हते. अक्रूराला लक्षात आलं, मी काय पापी असेल, हे वाईट काम माझ्याकडून आज घडणार आहे गडा, वाईट कृत्य माझ्याकडून घडणार आहे. माय तरीही नियतीचा खेळ आहे, मला गेलं पाहिजे, चला ना पुढं. आणि अक्रूर आणि रथावर विराजमान झाले. अक्रूर रथ निघाला गडा. रथाचा एक एक पाऊल, घोड्यांचा एक एक पाऊल असणार की भगवंताचं स्मरण करू लागला. बोलू कारण एक एक पाऊल जर भगवंताचं स्मरण असेल तर एका एका तीर्थाचं स्थान आम्हाला प्राप्त होतं, नाही का? नाम घेता वाटेत चाली यज्ञ पाऊला पाऊल. नाम घेऊन जर एक पाऊल चालत असेल तर एक यज्ञ पूर्ण होतो. एक यज्ञ पूर्ण झालेल्याचं पुण्य लागते. बघा तुम्ही पांडवाच्या घरी एवढं मोठं राज यज्ञ ठेवलंय, आणि त्याचा विशेषतः असं होतं की 1000 ब्राह्मण जेव घालायचे त्या दिवशी, पण कोणीच यायला तयार नाही. सगळे जणांनी बोलून बघितलं, कोणी येत नाही. कोणाच्या पुण्याने ही प्राप्त होईल? द्रौपदी म्हणले मी जाते, बोलवते त्यांना.
एका पावलामध्ये नाम घेताना ती हजर झाली. सांगू, एक यज्ञ घडले. यज्ञ सहसा घडला जात नाही. काल महाराज आले त्या दिवशी आम्ही चर्चा करत बसलो आणि एक वाक्य सावकाराकडून गेले. ते वाक्य फार महत्वाचं होतं माझ्यासाठी. सावकार बोलले, महाराज माहित नाही हा सप्ताह उभा राहतो ना त्यावेळेस एकदा तरी पाऊस येऊन जातो. बरोबर ना? एकदा तरी पाऊस येऊन जातो. सांगू, आज विषयाला म्हणून सांगतोय तुम्हाला. पहिलं यज्ञ व्हायचे. पुराणात त्याची व्याख्यात आहे. पुराणात तसं लिहिलंय. जेव्हा यज्ञ होत होते ना देवांच्या घरी, नाही का, यज्ञ व्हायचे, पण तो यज्ञ पूर्णत्वाला कधी गेला हे कधी कळायचं? 5 थेंब पाणी जर आकाशातलं खाली पडलं की यज्ञ पूर्णत्वाला गेला असं समजायचं. बोलू, हे यज्ञ जे तुमचा पाऊस पडता म्हणता तुम्हाला सांगू, आजही सांगतो गडा शाहकार मोठ्या आनंदाने तुम्हाला, आपल्यात एक वेळा जरी पाऊस येऊन जात असेल तर याचं वाक्य समजून जावं, हे यज्ञ आमचं पूर्णत्वाला चाललंय. बस आई ऐका ना गडा. रथावर विराजमान झालेल्या एक पाऊल असणार की घोडे मापत होते. माय एक पाऊल घोडा मोजत होता, कारण यज्ञ आहे भगवंताला आणायचे. चला पुढे. आणि बघता बघता रथ असणार की माय रथ बघता असणार की नंदराजाच्या वेशेजवळ हा रथ आला. आता मात्र रथातला एकही घोडा पुढे जाऊ शकत नाही. हृदयाला दुःख लागलेलं, अक्रूराच्या हृदयाला ते दुःख लागलेलं आहे. अक्रूराने वेशेवर असणार की ते रथ थांबवला. गावाच्या वेशेवर तो रथ थांबवला. खाली उतरले अक्रूर. माती हातात घेतली गडा. त्या सीमेवरची माती हातात घेतली. कंपाळाला अगोदर ती माती लावली. बोलू, पण या मातीवर या पाप्याचे कसे पाऊल टाकायचे आहेत मला? अजिबात या मातीवर मी पाऊल टाकणार नाही. सांगू, अक्रूर खाली उतरलाय. कंपाळाला माती लावली. अक्रूर आता पाय टाकत जात नाही करा. अक्रूर लोटांगण घालत चाललंय. अक्रूराने लोटांगण घालायला सुरुवात केली. नंद राजाच्या दारावर अक्रूर आले. बोलू तुम्हाला, अक्रूराच्या पाठीमाग असणारा की रथाचा घोडा एक धावत होता. आणि रथ अक्रूराच्या पाठीमाग आलाय. राजा नंद आहे. मा यशोदा एका पाळण्यावर बसली. दोघ जण एकत्र बसलेले बघितलं. राजा नंदाच्या लक्षात आलं गडा, अक्रूर हा कदाचित कधी असा एखादा माणूस येत नाही. एखादं काहीतरी विशेष कार्य असेल तर तेच माणूस येऊ शकतो आणि अजिबात दुसरा माणूस कोणी येऊ शकत नाही. अक्रूर बघितल्याबरोबर राजा नंदाच्या डोळ्यामध्ये असणार की पाणी आलंय. आणि तेवढ्यामध्ये अक्रूराला बघितल्या राजा नंदानं यशोदेला सांगितलं, तुम्ही आतमध्ये गेलं पाहिजे बघा. एक वाक्य बोलू तुम्हाला. एखादं कितीही मोठं घरात येणारं संकट असू द्या, आपल्या एखाद्या आईला सांगितलं जात नाही, आपल्या बापाला मात्र नक्कीच सांगितलं जातं. कारण दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्याकडे असते बघा. एखाद्या वाईट प्रसंग असेल घरामध्ये, आपल्या आईला कधी सांगितलं जाणार नाही. आपल्या ताईला तो प्रसंग कधी सांगितला जात नाही, पण आपल्या वडिलांना तो प्रसंग सांगला जातो. आई ऐका ना. राजा नंदाने अक्रूराला बघितलं आणि विनंती केली, यशोदेला तुम्ही आत गेलं पाहिजे. आई ऐका ना. मा यशोदा आत गेली. आत गेल्याबरोबर अक्रूर जवळ आले. नंतर राजाच्या जवळ अक्रूर उभा आहे. अक्रूराला नंदानं हात जोडून विचारलं, अक्रूरा काय न केले? वाक्य बोलू. अक्रूर एक बोलत नाही. अक्रूराच्या हृदयाने पाझर पडला गडा. अक्रूर 2 शब्द सुद्धा असणार की राजा नंदाला बोलू शकत नाही. राजा नंदानं परत विचारलं, अक्रूरा काय न केले सांगा ना मला. सांगू. तेवढ्यामध्ये अक्रूराने एक शब्द सांगितला गडा. काय? आम्हाला भगवंताला घेऊन जायचे. माय हा शब्द मोठा सांगताना अक्रूराने कानावर हात ठेवण्यात विनंती केली अक्रूराला, अक्रूरा हा शब्द कदाचित तुम्ही खालच्या आवाजात बोला. तुम्ही नेणार आहात हे जर बघते कदाचित माझ्या यशोदेला कळालं तर ती सहन करणार नाही गडा. जगाच्या पाठीवरती आई आहे, ती सहन करू शकत नाही. कारण तिचं प्रेम एवढं आपल्या लेकरावर असतं, तिचं प्रेम एवढं लेकरावर असतं. ती आई आपलं दुःख कधीही सहन करू शकत नाही. तुम्हाला सांगू, हे नेतांचं वाक्य तुम्ही थोडस खालच्या आवाजात बोल, तुम्हाला विनंती आहे. राजा नंदाने अक्रूराला विनंती केली, आई आहे आतमध्ये त्याची घरी, कदाचित ती सहन करू शकणार नाही.
कारण तिचं प्रेम हृदयापासून असतं गडा. वाक्य बोलू तुम्हाला, जगाच्या पाठीवर ते प्रेम देत असेल तर फक्त आणि आईच देऊ शकते गडा. ते प्रेम दुसऱ्याला देता येणार नाही. जे प्रेम तुम्हाला अनमोल प्रेम मिळतं ना, ते आईशिवाय, ते वडिलाशिवाय मिळू शकत नाही. सांगू प्रसंग आम्ही कथेला जात होतो. एक अवस्था बघितली गडा. आम्ही दोघं तिघं गाडीवर असताना एक अवस्था बघितली. काही वानेर या झाडावर तिकडल्या कडेच्या झाडावर उड्या मारायचे. वाटेमध्येचा प्रसंग आहे. इकडल्या झाडावरून तिकडं, तिकडल्या झाडावरून इकडे त्या उड्या मारत असताना एक छोटूस पिल्लू आहे गडा. 2 दिवसाचं पिल्लू असेल. हृदयाला तिनं लावलेलं आहे. ऐकताय आई? हृदयाला तिनं लावलंय आपल्या. आणि इकडून तिकडे उडी घेताना प्रसंग असा घडला. एक भरगाव असताना ट्रक आलाय गडा आणि तिच्या डोक्यावर असताना चिवडी निघून गेल्या आईच्या. त्या अवस्था मी गाडीतून उतरून बघितली. जवळ गेल्यानंतर लेकरांना सांगितलं, बाबा रे, 2 दिवसाचं लेकरू तिच्या हृदयाला तिनं लावलंय. त्या आईच्या डोक्यावरून असणार की हा ट्रक भरगाव वेगाने निघून गेला. तुम्हाला माझी विनंती आहे, आपण बाहेर काढलं पाहिजे. जवळ गेलो गडा. एक दृश्य मी बघितलं. आई एक दृश्य बघितलं माझं. ऐका गडा, एक दृश्य बघितलंय. जवळ गेल्यानंतर एक दृश्य माझ्या लक्षात आलंय. आईचा जीव, आई प्राण सोडत होती. आईचे पाय हालत होते, आईचं शेपूट हालत होती, आई चळचळ कापत होती. 2 लेकराचं 2 दिवसाचं बाळ असणार की हृदयाला लावलेलं होतं. आणि एक दृश्य बघितलं मी. आईचा प्राण जात होता, पण 2 दिवसाचं बाळ असणार की तिच्या स्तनाला वडत होतं. चुपचुप आवाज येत होता. दृश्य बघितलं, ती आई पाणवलेली होती गडा. आईनं आपल्या लेकराला पाना सोडला. हे दृश्य आमच्या डोळ्यानं बघितलं. सांगू, शेवटच्या क्षणापर्यंत हृदयापासून ते प्रेम करणार, ते जगाच्या पाठीवरची आई आहे. हे प्रेम तुम्हाला कधी मिळणार नाही. जोपर्यंत आहे ते प्रेम आम्ही समजलं गेलं पाहिजे गडा. आई ऐका ना, अवस्था बघितली ती आम्ही. चुपचुप आवाज ते लेकरू करत होतं आणि दूध प्राशन करत होतं. आईचा जीव जरी गेला तर आपल्यासाठी पाना सोडून जाते. तिचं नाव आई आहे. माझी अवस्था बघितली गडा. राजा नंदाने विनंती केली, तुम्हाला विनंती आहे, करूरा हे शब्द थोडासा खालच्या आवाजात बोला. कदाचित त्याची आई ऐकल, कदाचित माझ्या कन्हैयाची असणारी की आई ऐकल तर सहन करणार. तुम्हाला माझी विनंती आहे. तेवढ्यामध्ये दोघात चाललेला समाज माझ्या यशोदा मातेने ऐकलं गडा. धावत आली. नंद राजाचे पाय पकडलेत. नंदाला सांगितले, स्वामी, जीवन जगताना मी तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण तुम्हाला माझी विनंती आहे. माझा कृष्ण, माझं लेकरू, माझं हृदयाचं स्थान ते गेले नाही पाहिजे. त्याला बोलू, आपल्या नवऱ्याचे पाय पकडलेत गडा. काही केल्या पाय सोडत नाही. आई आई रडायचा, हो कोणला उद्या माझं पाळ जाणार आहे. त्याचं दुःख मनाला झालं. एकदा बोलू तुम्हाला, एखादा सीमेवर रुजू असलेल्या त्या सैनिकाच्या आईला विचारा ना गडा. एकदा तुम्ही तिला विचारा गडा. उद्या जर तो रडण्यासाठी जात असेल, एखादा लढण्यासाठी तो जात असेल, उद्या सीमेवर रुजू व्हायचं असेल, कदाचित युद्धाचा प्रसंग असेल, त्याच्या आईला उद्या जाणाऱ्या लेकरासाठी डब्बा बनवणाऱ्या आईला विचारा ना गडा. बोलू, डब्बा करताना कदाचित आई स्वयंपाक करतात त्यात पाणी कमी असेल, पण डोळ्यातलं पाणी सगळ्यात जास्त असेल गडा. कारण उद्या माझं बाळ नक्की सीमेवर जाणार आहे. आईचे डोळे पाण्याने गडा. हृदयापासून आई त्यावर प्रेम करायची. माई बोलू तुम्हाला, राजा नंदाने यशोदाला जवळ घेतले, हृदयाला लावलं. आईला त्या यशोदेला सांगितलं, तुम्हाला घरामध्ये जायचंय. आईनं घरामध्ये प्रवेश केला गडा. राजा नंदाचे सुद्धा डोळे पाणावले. राजा नंदाला सुद्धा असतं की दुःख सहन होत नसतं. तेवढ्यामध्ये आक्रोडाने विनंती केली. राजा नंदाला विनंती केली, तुम्हाला पाप व्हायचं आहे. माय एवढ्यामध्ये 5 वर्षाचं लेकरू धावत धावत घरामध्ये आलं. कन्हैया धावत घरामध्ये आल्याबरोबर आपल्या बापाला बघितलं. बापाचे डोळे पाणावलेले आहेत. बापाला घट्ट मिठी मारली गडा. बाबा सांगा ना, कारण काय? एक उत्तर दिले नाही माझ्या नंदाने, 2 उत्तर दिले नाही गडा. माझ्या कन्हैयाच्या लक्षात आलं,
माझ्या कानाच्या लक्षात आलं. धावत घरामध्ये प्रवेश केला. धावत घरामध्ये प्रवेश केल्याबरोबर आपल्या आईला शोधू लागला. या घरातलं त्या खोलीमध्ये, त्या घरातून त्या घरामध्ये. आई, एवढ्यामध्ये देवपाटाच्या समोर बसलेली यशोदा. कन्हैया धावत गेला ना आईच्या जवळ गेल्यानंतर आईला मिठी मारली, जवळ केले गळा. आईचे डोळे पाणावलेत. आईला विचारलं, आई का रडता सांगा ना. अगं मी बाबालाही रडताना बघितलं, तुलाही रडताना बघितलं, काय अवस्था असेल. आई, तेवढ्यामध्ये मा यशोदेनं भगवंताला जवळ घेतलं गडा. नाही रे काना, कशाचं दुःख आहे सांगून. ते बाहेर बसलेले काका आहेत ना, ते तुला नेण्यासाठी आलेत. वाक्य कानावर पडलंय माय. तर भगवंत धावत बाहेर गेलेत. अक्रूराला सांगितलं. भगवंत अक्रूराला बोलू लागलेत, अक्रूर महाराज, काकाश्री, आम्हाला नेऊ नका ना. अहो, माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आहे. ते मला सांगू, माझ्या आईच्या डोळ्यात पाणी मी कधी बघितलं नाही. माझ्या वडिलांच्या डोळ्यात मी पाणी कधी बघितलं नाही. मला यायचं नाही. मायेपणे लीला दाखवताना भगवंतांनी नंदराजाचा हात पकडला आणि बघता बघता असताना ठाकूरच्या हातामध्ये आपल्या लेकराचा हात दिला गडा. आई ना असणार की विधेय अवस्था आईला प्राप्त झाली, देहावर असणार की माय यशोदा नाही गडा. अक्रूरची सुद्धा देह अवस्था असणार की सोडून दिली अवस्था नाही आता. पण बघता बघता ही बातमी सगळ्या गावामध्ये पसरली. सगळ्या गोपिका एकत्र जमा झाल्यात. भगवंताचा हात अक्रूराने पकडलाय, ऐकताय. आणि भगवंताचा हात पकडून अक्रूर जे असणार की आपल्या रथावर असणार की भगवंताला विराजमान केले. एवढ्यामध्ये सगळ्या गोपिका एकत्र जमा झाल्यात. आणि माय काही तर गोपिका तर असतात की त्या अक्रूराचा रथ त्या अडू लागल्यात. आणि नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान. गिरिधारी रे भक्तजना, तारी गोकुळ सर्व सुखाचा अमोल ठेवा, सर्व सुखाचा सुखाचा हो 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 सर्व सुखाचा अमोल ठेवा. ऐकूने मत मंजूर बाबा, ऐकूने मत मंजूर बाबा.
वेरी होईल कवळण राधा विनंती नंद यशोदा नको सगळ्या गोपी एकत्र आलेत बरं. सगळ्यांना ही बातमी लागली. सगळ्या गोपी एकत्र की आपली परत जाणार आढळलं. ते अवस्था आहे कुणाची कधी बघा. तेवढ्या बोलून ते राधा सुद्धा समोर आली. ते राधेच्या ते रथामध्ये विराजमान असणाऱ्या भगवंताला बघितलं. आई बोलू तुम्हाला राधा भगवंताच्या समोर सांगितलं का नाही तुम्ही तर इथून गेलात हे राधा सुद्धा तर ती वेडी होईल बरं का ती वेडी होईल हो वेरी होईल तुला विनवितो नंद यशोदा नको नेऊ माधवा. माधवा नको नको माधवा माधवा हे नको माधवा. माऊली कोणी